नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न तिसरा ब आपण सोडणार आहोत। या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तोंडी आपण पाहिलेला आहे। उत्तरे कशी मिळतात हे त्रिकोण ABC मध्ये D हा B आणि C च्या दरम्यान आहे, BD 7 आहे आणि BC 20 आहे आणि साहजिकच या ठिकाणी पहिला आहे एरिया त्रिकोण ABD आणि एरिया त्रिकोण ADC यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। यांचा पाया एक रेषीय आहे म्हणून हे समान उंचीचे आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी DC कशी काढलेली आहे पाहूया। BC म्हणजे BD अधिक DC यांची बेरीज आहे। BC 20 दिलेली आहे। BC म्हणजे BD आणि DC यांची बेरीज आहे। BC म्हणजे BD अधिक DC यांची बेरीज आहे। 20 BC आहे। BD 7 दिलेले DC काढायचे आहे। या ठिकाणी DC काढताना 7 पलीकडे गेल्यानंतर 20 वजा होणार आहे। 20 वजा 7 म्हणजे 13 DC मिळालेला आहे आणि म्हणून त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC यांचा पाया रेख BD आणि रेख DC हे एक रेषीय आहेत। BD हा B आणि C च्या दरम्यान आहे। दोन त्रिकोणांचा सामायिक शिरोबिंदू या ठिकाणी A आहे सामायिक शिरोबिंदू, ओके। आणि हे समान उंची त्रिकोण आहेत म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं। म्हणून एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ADC बरोबर BD भागिले DC। BD 7 आहे आणि DC आता आपण काढून घेतलेले आहे 13, ओके। त्यानंतर दुसरा आहे त्रिकोण ABD आणि त्रिकोण ABC। त्रिकोण ABD आणि त्रिकोण ABD आणि ABC हे दोन्ही त्रिकोण या ठिकाणी एक रेषीय पाय यांचा आहे। D हा B आणि C च्या दरम्यान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांची उंची समान आहे म्हणून त्यांच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ या ठिकाणी पायांच्या प्रमाणात असतं। म्हणून या ठिकाणी क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं। म्हणजे एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC इथं पाया BD आणि इथं पाया BC। BD 7 दिलेले आहे आणि BC सुद्धा 20 दिलेला आहे म्हणून 7 भागिले 20, ओके। त्यानंतर तिसरं आहे या ठिकाणी एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC। ADC आणि ABC यांचा सुद्धा पाया या ठिकाणी एक रेषीय आहे। D हा B आणि C च्या दरम्यान आहे म्हणून हे सुद्धा त्रिकोण समान उंचीचे आहेत म्हणून यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर लेखन लिहिलेलं आहे। सामायिक शिरोबिंदू A हा सामायिक शिरोबिंदू आहे। प्रत्येक त्रिकोणाच्या जोडीला सामायिक शिरोबिंदू A आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं। म्हणून ADC भागिले ABC बरोबर DC भागिले BC। DC 13 आहे आणि BC 20 आहे। DC आपण या ठिकाणी 13 काढून घेतलेले आहे, ओके। म्हणून संकलित उत्तर आहेत एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ADC बरोबर 7/13, एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 7/20 आणि एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 13/20, ओके। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे त्यातला उपप्रश्न काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो सिद्ध करायचा आहे। या ठिकाणी ही आकृती आहे। त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि AC वर काढलेला BD हा शिरोलंब आहे। त्यामुळे या ठिकाणी या काटकोन त्रिकोणामध्ये पक्ष दिलेला आहे। त्रिकोण ABC मध्ये कोन ABC हा 90 अंश आहे आणि साध्य काय आहे कर्णाचा वर्ग कर्ण काटकोनासमोरील भुजा AC वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज AB वर्ग अधिक BC वर्ग। रचना आहे रेख BD हा रेख AC वर जो शिरोलंब काढलेला आहे आणि याशिवाय D हा A आणि C च्या दरम्यान आहे। यामध्ये काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय वापरून काटकोन त्रिकोणाचं या ठिकाणी प्रमेय सिद्ध करायचे आहे। काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय या ठिकाणी कर्णावर काढलेला जो शिरोलंब आहे त्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात हे त्रिकोण ADB आणि BDC हे दोन त्रिकोण मूळ त्रिकोण म्हणजे ABCची समरूप असून स्वतः ते परस्पराशी समरूप असतात। या ठिकाणी रचना केलेली आहे। इथं सिद्धता काटकोन त्रिकोण ABC मध्ये BD लंबकर्ण AC रचनेमध्ये दिलेला आहे। काटकोन त्रिकोणाच्या समरूपता प्रमेयानुसार त्रिकोण ABC या दोघांनाही समरूप आहे। दोन जे लहान त्रिकोण शिरोलंबामुळे तयार झाले आहेत ते कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ADC। या ठिकाणी अर्थातच पहिला आणि दुसरा घेतल्यानंतर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात। AB भागिले AD पहिलं दुसरं बरोबर BC भागिले DB दुसरं तिसरं बरोबर AC भागिले AB पहिलं तिसरं। आवश्यक असणारा भाग विचारात घेतला तर AB भागिले AD बरोबर या ठिकाणी AC भागिले AB तिरकस गुणाकार घेतला तर AB गुणिले AB वर्ग बरोबर AC गुणिले DC हे पहिलं। त्यानंतर
पहिला आणि तिसरं घ्यायचं. पहिला आणि तिसरं घेतल्यानंतर संगतभुजा प्रमाणात असतात ए बी भागिले बी डी, पहिलं दुसरं बी सी भागिले डी सी, दुसरं तिसरं पहिलं तिसरं ए सी भागिले बी सी. आवश्यक असणारं बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी, पुन्हा तिरकस गुणाकार घेतला बी सी गुणले बी सी वर्ग बरोबर ए सी गुणले डी सी. हे पहिलं आणि हे दुसरं विधान. या ठिकाणी आपल्याला जे दाखवायचं आहे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग कधी मिळेल तर 1 आणि 2ची बेरीज केल्यानंतर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. ए बी वर्गाची किंमत ए डी गुणले ए सी आहे आणि बी सी वर्गाची डी सी गुणली ए सी आहे. उजवी बाजू पहिल्या पण ए सी सामायिक काढला तर आतमध्ये ए डी अधिक डी सी राहतोय. ए डी अधिक डी सी म्हणजे बाहेर ए सी आहे. ए डी अधिक डी सी या दोन तुकड्यांची बेरीज पुन्हा ए सी येते आणि म्हणून या ठिकाणी हा ए सी आणि दोघांची बेरीज ए सी, म्हणून ए सी गुणले ए सी वर्ग. डी हा ए आणि सी दरम्यान आहे म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग, म्हणजेच कर्णाचं वर्ग बरोबर इतर दोन पॉईंटच्या वर्गांची बेरीज ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. पुढचा चौथा प्रश्न आहे. खालील प्रश्न सोडवा. कोणता एक 4 गुणांचा प्रश्न आहे. कोणता एक सोडवायचा 2 असतात. चौकोन ए बी सी डी मध्ये रेख ए डी समांतर रेख बी सी आणि कर्ण ए सी आणि कर्ण बी डी परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात. तर दाखवायचं आहे ए पी भागिले पी सी ए पी भागिले पी डी बरोबर या ठिकाणी पी सी भागिले बी पी. ओके. या ठिकाणी चौकोन ए बी सी डीमध्ये रेख ए डी समांतर रेख बी सी आणि कर्ण ए सी आणि बी डी जर छेदिका घेतल्या तर व्युत्क्रम कोण जे आहेत कोण सी ए बी हा कोण सी ए बी याला व्युत्क्रम कोण जो आहे तो ए सी बी. पुन्हा एकदा सी ए डी या कोणाला हा व्युत्क्रम कोण आहे ए सी बी, म्हणजे ए डी आणि बी सी समांतर घेतले आणि ए सी छेदिका घेतली तर खुणा केलेले कोण हे व्युत्क्रम कोण आहेत एकरूप आहेत. याशिवाय ए डी बी हा जो कोण आहे तो याला एकरूप आहे, तो कोण आहे डी बी सी. ओके. ए डी बी एकरूप डी बी सी व्युत्क्रम कोण आहे. दुसरी जोडी ही पहिली जोडी. व्युत्क्रम कोण म्हणजेच सी ए डी म्हणजेच पी ए डी, सी ए डी म्हणजेच पी ए डी आणि ए डी बी म्हणजेच या ठिकाणी ए डी पी. अशा पद्धतीनं नावं तीच आहेत, कोण तोच आहे, फक्त तेच कोण नावे बदलून. आता त्रिकोण पी ए डी व त्रिकोण पी सी बीमध्ये त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण पी सी बी हे जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये आत्ताच आपण पाहिलं हे दोन कोण एकरूप आहेत. व्युत्क्रम कोण वर सिद्ध केलेले आपण आणि हे दुसरी जोडी व्युत्क्रम कोण आहेत. केवळ कोको सोडून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. या ठिकाणी त्रिकोण पी ए डी समरूप त्रिकोण पी सी बी हा क्रम महत्त्वाचा आहे. म्हणून दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. पी ए भागिले पी सी बरोबर पी डी भागिले पी बी, म्हणजे या ठिकाणी पी ए म्हणजेच ए पी आणि पी सी तसेच पी डी आणि पी बी म्हणजेच बी पी. ओके. एकांतर क्रिया केली तर समोर म्हणजे अंशांचा भागाकार छेदांचा भागाकार समानच असतो. या म्हणजे ए डी भागिले पी डी बरोबर पी सी भागिले बी पी एकांतर क्रिया करून. ओके. दुसरा आहे या ठिकाणी चौथ्यातला दुसरा 4 गुणांचा एक सोडवायचा आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ए डी लंब रेख बी सी, तर सिद्ध करा ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग बरोबर बी डी वर्ग अधिक ए सी वर्ग. ओके. आता सिद्धतेमध्ये या ठिकाणी त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी हा बी सीवर लंब आहे, तर या ए डी बी त्रिकोण ए डी बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे ए बी वर्ग बरोबर इतर दोन पंचवर्गांची बेरीज ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग. ओके. हे पहिलं. आणि त्रिकोण ए डी सीमध्ये पलीकडे ए डी सीमध्ये डी या ठिकाणी काटकोन आहे. या ठिकाणी सुद्धा ए सी वर्गाबरोबर ए डी वर्ग अधिक डी सी वर्ग. ओके. आणि मग याकडे सी डी वर्ग पाहिजे म्हटल्यानंतर ए सी वर्गाच्या बदले ए डी वर्ग आल्यानंतर वजा होणारं. ओके. 1 आणि 2 वरून डाव्या बाजूंची बेरीज ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग, ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग. ए बी वर्गाची किंमत ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग लिहिलेले आहेत. ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग आणि याशिवाय सी डी वर्गाची ए सी वर्ग वजा ए डी वर्ग. ओके. ए सी वर्ग वजा ए डी वर्ग. साहजिकच या ठिकाणी काय जाते या ठिकाणी वजा ए डी वर्गला अधिक ए डी वर्ग गेले, त्यामुळं डावी बाजू ए बी वर्ग अधिक सी डी वर्ग बरोबर राहिलं आहे ते बी डी वर्ग अधिक ए सी वर्ग. ओके.
अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.